सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शालिनीने सांगितल्यामुळे अधिराजचा सुद्धा विश्वास बसतो की सोमनाथने काही केलेलं नाहीये. सोमनाथच्या नावाखाली वेगळंच कोणीतरी त्याच्या जीवावर उठलं होतं आणि मग त्यानंतर तो शालिनीला म्हणतो की मालकीनबाई, तुम्ही सांगताय ते सुद्धा बरोबर आहे. कदाचित सोमनाथ दादांचं नाव वापरून दुसऱ्याच कोणीतरी आपल्यासाठी तो चहा पाठवला असेल. आणि त्यावर शालिनी म्हणते की मला सुद्धा तो संशय आला होता, मात्र असं नेमकं कोण करू शकतं आणि का बरं. आणि त्यावेळी मग अधिराजला आठवतं की जेव्हा तो जंगलात जाण्यासाठी निघाला होता तेव्हा तिथे रावसाहेब आणि पिंट्या होते. आणि मग त्यानंतर तो रागातच म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं कोणी घडवून आणलंय ते. आणि तो रागातच वसुंधराच्या घरी जाण्यासाठी निघतो. तर इकडे शालिनी त्याला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की नक्की तुझा कोणावर संशय आहे ते तरी सांग. पण अधिराज काही तिथे थांबत नाही. दुसरीकडे नित्या आणि लक्ष्मी बोलत असतात आणि तितक्यात नित्याला अधिराज रागातच घराबाहेर जाताना दिसतो. ती लक्ष्मीला सांगते की मला त्याला थांबवायला हवं, सावध करायला हवं. आणि ती पळतच त्याच्या पाठोपाठ जाते. अधिराज खूप रागात असतो आणि तो लगेच वसुंधराच्या घरी जाण्यासाठी निघतो. पण नित्या त्याला थांबवते. ती अधिराजला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अधिराज तिचं काही ऐकून घेत नाही. नित्याला त्याला सांगायचं असतं की काल जे काही घडलं त्याच्या पाठीमागे शालिनीचा हात आहे. मात्र त्याआधीच अधिराज म्हणतो की मला माहिती आहे काल माझ्या बाबतीत जे काही घडलं ते त्या वसुंधरानेच घडवून आणलं होतं आणि आता मी तिला जिवंत सोडणार नाही. आणि ते ऐकून नित्याला धक्का बसतो. ती अधिराजला समजवण्याचा प्रयत्न करते की तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोय. मात्र तो रागातच म्हणतो की माझ्या बाबतीत जे घडलंय ते मला माहीत असणार का तुम्हाला. आणि त्याचं काही न ऐकता तो तेथून निघून जातो. त्यामुळे ती काळजीत पडते. त्यानंतर मग अधिराज वसुंधरा रावसाहेबांच्या घरी जातो. तो त्या दोघांना घरामध्ये कोंडून घेतो आणि मग त्यानंतर बाहेरून सगळीकडे रॉकेल टाकतो आणि घर पेटवायला निघतो. पिंट्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की अरे दादा, हे काय करतोय तू, मला पोरकं नको करू. मात्र अधिराज त्याचं काही ऐकत नाही. तो पिंट्याला धक्का देऊन खाली पाडतो आणि मग तो घराला आग लावणार इतक्यात नित्या त्या ठिकाणी येते आणि ती अधिराजला थांबवते. ती अधिराजला म्हणते की हे काय करतोयस तू, तुला कळतंय का, कायदा का हातात घेतो. तर अधिराज म्हणत असतो की कायदा मी नाही तर या लोकांनी हातात घेतलाय, यांनी मला मारायचा प्रयत्न केलाय. त्यावर नित्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तू चुकीचा विचार करतोय. तितक्यात पिंट्या वसुंधरा आणि रावसाहेबांना घरातून बाहेर काढतो आणि हा सगळा प्रकार बघून त्यांना देखील धक्काच बसतो. इकडे नित्या अधिराजला समजावत असते पण तो काही ऐकायला तयारच नसतो. आणि त्यामुळे वसुंधरा त्याला विचारते की अरे बाबा, हे काय बोलतोय तू, मी कधी केला तुला मारायचा प्रयत्न. आणि त्यावेळी अधिराज चिडून म्हणतो की तुम्ही नाही पण तुमचा हा लेक जंगलात होता आणि त्यानेच मला जिवंत गाडायचा प्रयत्न केला. आणि ते ऐकून वसुंधरा रावसाहेबांकडे बघते. पण रावसाहेब म्हणत असतात की आम्ही असं काही केलेलं नाहीये. तर नित्या अधिराजला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की तू चुकीचा विचार करतोय. पण अधिराज काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो म्हणतो की यांनी आधीसुद्धा मला मारायचा प्रयत्न केला, माझ्या घरच्यांना रस्त्यावर आणलं आणि आता जर हे पुन्हा माझ्या वाटेला गेले तर मी यांना जिवंत सोडणार नाही. आणि मग तो वसुंधरा रावसाहेबांना धमकी देतो आणि रागातच तेथूनही निघून जातो. त्याच्या पाठोपाठ नित्यासुद्धा जाते. तर वसुंधरा रावसाहेबांना विचारत असते की काय बोलत होता तो अधिराज, कोणी केला त्याला जिवंत काढण्याचा प्रयत्न, तुम्ही तर काही केलं नाही ना. आणि त्यावर रावसाहेब आणि पिंट्या म्हणतात की नाही, आम्ही काही केलेलं नाही. त्यामुळे मग वसुंधराला प्रश्न पडतो की या अधिराजला जिवंत काढण्याचा प्रयत्न कोणी केला. ती रावसाहेबांना विचारत असते की आपल्याशिवाय असा अधिराजचा गावात दुसरा कोणता शत्रू आहे ज्याने याला गाडण्याचा प्रयत्न केला. आणि मग ते सगळेजण याच गोष्टीचा विचार करत असतात. तर दुसरीकडे शालिनी वसुंधराची वाट बघत असते. वसुंधरानेच तिला जंगलाजवळ भेटण्यासाठी बोलावलेले असते. शालिनी तिला कॉल करत असते, मात्र ती कॉलही रिसीव्ह करत नाही. त्यामुळे शालिनी वैतागते आणि तितक्यात मग वसुंधराची गाडी तिला येताना दिसते. ती त्या गाडीला हात करत थांबवण्याचा प्रयत्न करते तर वसुंधरा सरळ तिच्या अंगावरच गाडी घालते. तर शालिनी घाबरून पटकन बाजूला होते आणि मग त्यानंतर वसुंधरा तिची गाडी थांबवते. आणि मग त्यानंतर ती आणि रावसाहेब हसतच शालिनीकडे जातात. तर शालिनी खूप चिडलेली असते.
ती विचारत असते की तुला काय मला मारून टाकायचं होतं का, गाडी माझ्या अंगावर का घातली. आणि त्यावर वसुंधरा विचारते की का गं, काय झालं, तुला मरणाची भीती वाटली का. खरं तर मरणाची भीती काय असती हेच तुला दाखवायचं होतं, म्हणून मी असं केलं. आणि त्यामुळे शालिनी चिडते. ती म्हणते की नेमकं काय बोलायचंय तुला. आणि त्यावर वसुंधरा विचारते की त्या अधिराजला जिवंत गाडण्याचा प्रयत्न कोणी केला आणि तो या सगळ्याचा संशय माझ्यावर का घेत आहे. आणि त्यावर शालिनी जणू काही तिला काही माहितीच नाही असं वागत नाटक करत म्हणत असते की त्या अधिराजचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तर वसुंधरा तिला विचारते की हा गैरसमज तूच तर करून दिला नाही ना, कारण त्या अधिराजचा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावरच आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की या अधिराजला त्याच्या विश्वासातलाच एखादा माणूस जिवंत गाडू शकतो आणि ती तूच असणार एवढं नक्की. त्यावर शालिनी म्हणत असते की तू उगाच काहीतरी बोलू नको. तर वसुंधरा म्हणते पण मला एक कळत नाही, तुझ्यावर आलेलं संकट तू माझ्याकडे का ढकललं. आधीच माझ्यावर खूप संकट आहेत, त्यात तू हे सगळं काही करू नको. आणि त्यावर शालिनी सुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर वसुंधरा हसतच तिला विचारते की खरं खरं सांग, मगाशी तुला सुद्धा भीती वाटली ना. आणि ते ऐकून शालिनी हसतच तिच्याकडे बघू लागते. तर दुसरीकडे नित्या, माई, लक्ष्मी आणि लवली, शेखर हे सगळेजण विचार करत बसलेले असतात. नित्या त्यांना सकाळी घडलेला सगळा प्रकार सांगत असते. आणि मग त्यामुळे त्यांनाही प्रश्न पडतो की अधिराजला जिवंत काढण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला असेल. शेखर म्हणत असतो पण तिथे तर आपल्याला शालिनी कुठेही दिसली नाही. तर माई म्हणत असतात पण आपण जंगलात होतो, ती जर एखाद्या झाडामागे लपून बसली असेल तर कसं कळणार होतं आपल्याला. तर लक्ष्मी त्यांना विचारत असते म्हणजे तुम्ही त्यावेळी तिथे कोणालाच बघितलं नाही का. त्यावर माई तिला समजावतात की नाही ग बाळा, त्यावेळी आम्हाला फक्त जयदीपची काळजी वाटत होती, त्यामुळे आमचं कुठेही लक्ष गेलं नाही. आणि त्यावेळी शेखर म्हणतो की मला असं वाटतं शालिनीने आणि तिच्या माणसांनी आपल्याला बघितलं नसावं, नाहीतर त्यांनी आत्तापर्यंत काहीतरी हालचाल केली असती, नित्या मॅडमला मारण्याचा प्रयत्न केला असता. मात्र त्यावेळी माई म्हणतात की समजा त्यांनी बघितलं असेल तर. आणि त्यामुळे सगळेच काळजीत पडतात, पुढे काय करावं त्यांना सुचत नाही. आणि मग त्यानंतर नित्या म्हणते की मला असं वाटते की आपण खात्री करून घ्यायला हवी की शालिनीने मी गौरी आहे की नाही याची खात्री केली आहे की नाही ते. मात्र त्यावेळी शेखर म्हणतो की गौराबाई, याच्यात खूप मोठा धोका आहे, आपण आपली खात्री करून घ्यायला जायचो, मात्र त्या बदल्यात त्या शालिनीचीच खात्री व्हायची की तुम्ही नित्या नाही तर गौरीच आहात. आणि ते ऐकून सगळेच काळजीत पडतात. माई म्हणत असते की खरंच याच्यात खूप मोठा धोका आहे. तर लक्ष्मीसुद्धा म्हणत असते की हो आई, मी तुला एकदा गमावलं आहे, आता मला तुला परत गमवायचं नाही. पण नित्या त्या सगळ्यांना शांतपणे समजावते की आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल. जर शालिनीसोबत लढायचं असेल तर आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल, दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे ते सगळेजण नाईलाजाने तयार होतात. आणि मग तितक्यात नित्याला अधिराजचा कॉल येतो. तो तिला भेटण्यासाठी बाहेर बोलावतो. आणि मग त्यानंतर नित्या माईंना सांगते की मी अधिराजला भेटायला जाते. आणि मग ती त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. अधिराज जंगलाजवळच नित्याची वाट बघत असतो. नित्या त्या ठिकाणी येते पण ती अधिराजला काही विचारत नाही. तो तिला म्हणत असतो की मी तुम्हाला इथे का बोलावलंय हे देखील तुम्हाला विचारायचं नाही का. तर नित्या म्हणते तू मला बोलावलंय मग तू बोल. आणि त्यावेळी अधिराज म्हणतो की मला माफ करा, आज सकाळी मी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण मी काही ऐकलं नाही. पण तुम्ही मला त्या वसुंधराचं घर जाळण्यापासून वाचवलं, याचा अर्थ एकच होतो की खरा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग सांगा मला की कोणी मला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी नित्या म्हणते की अधिराज, ते तर मी तुला सांगेलच, पण जर तू माझं शांतपणे ऐकून घेणार असशील तरच. आणि त्यावर अधिराज म्हणतो की त्याचसाठी मी तुम्हाला इथे बोलावलंय, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते शांतपणे बोला. आणि मग नित्या बोलू लागते की खरं तर माझंसुद्धा याआधी या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यावर अधिराज विचारतो की कोणत्या गोष्टी. तर नित्या सांगते पुनर्जन्म. आणि मग ती अधिराजला सांगू लागते की जयदीपच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं होतं. जयदीपला एका खड्ड्यात जिवंत पुरण्यात आलं होतं, मात्र गौरीने त्याचा जीव वाचवला.
आणि मीच ती गौरी आहे की नाही हे बघण्यासाठीच कोणीतरी तुला जिवंतपणे खड्ड्यात गाडलं. आणि हे ऐकून अधिराजला तर धक्काच बसतो. नित्या नेमकं काय बोलते हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि मग नित्या त्याला मागच्या जन्मी घडलेला सगळा प्रकार सांगते. तर अधिराज तिला विचारत असतो, पण हे सगळं कोणी घडवून आणलं होतं? आणि त्यावर नित्या सांगते, शालिनीने. आणि ते ऐकून अधिराजच्या पायाखालची जमीनच सरकते, पण तो नित्यावर विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो की नित्या मॅडम, तुम्ही उगाच माझ्या मालकीनबाईंना काही बोलू नका, उगाच त्यांची बदनामी करू नका, माझा या गोष्टीवर विश्वास नाही. आणि मग तो सरळ तेथून निघून जातो. त्यामुळे नित्या काळजीत पडते. अधिराजला त्याच्या मागच्या जन्माची कशी आठवण करून द्यावी याचाच ते विचार करत असते. तर दुसरीकडे शालिनीला समजलेलं असतं की नित्या म्हणजेच गौरी आहे. आणि मग ती गौरीला मारण्याचाच प्लॅन बनवत असते. वटपौर्णिमेच्या दिवशीच तिला गौरीला मारायचे असते आणि त्यासाठी त्यांनी एका शार्प शूटरला देखील बोलावलेले असते. तो सोमनाथचा भाऊ शालिनीला सांगत असतो की मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, हा आपलं काम नक्की करेल आणि तुमची ती गौरी लगेच मरेल. त्यामुळे शालिनी खुश होते. ती हसतच स्वतःशी म्हणत असते की आत्तापर्यंत ती गौरी नित्या बनून माझ्यासमोर वावरत होती आणि मलाच मूर्ख बनवत होती, पण आता नाही. आता तिला तिचं मरण जवळ आले हे सुद्धा कळणार नाही. जेव्हा तिचा जीव जाईल तेव्हाच तिला कळेल. तर दुसरीकडे अधिराजचे बाबा पेढे घेऊन आलेले असतात. ते विमलला पेढा खाण्याचा आग्रह करतात, पण ती म्हणते की आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे, मी काही खाणार नाही. त्यामुळे मग ते पेढा घेऊन पाहुणीकडे जातात. मात्र पाहुणी म्हणत असते, माझा तर निर्जळी उपवास आहे, मी तर काही खाणार पिणार नाही. आणि तितक्यात अधिराज त्या ठिकाणी येतो. तर सावरी पाहुणीला विचारत असते की तू निर्जळी उपवास का पकडला आहे? आणि त्यावर पाहुणी सांगते की अधिराजसाठी आणि माझ्यासाठी. आणि ते ऐकून सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. विमल तिला समजवण्याचा प्रयत्न करते की एवढा कडक उपवास करण्याची काही गरज नाही आहे, अजून तर तुझं लग्नही झालेलं नाही. मात्र पाहुणी म्हणत असते की दोनदा तर मी बोहल्यावर चढले आहे ना, मग मी हा उपवास करणारच. आणि त्यामुळे तिला कोणी काही बोलत नाही. अधिराज तिला एकदा समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती तिच्या निर्णयावर ठाम असते. त्यामुळे मग तो देखील काही बोलत नाही. आणि मग त्याचे बाबा स्वतःच पेढा खातात. त्यामुळे सगळे त्यांच्यावर हसत असतात. दुसरीकडे नित्या म्हणत असते की वटपौर्णिमेची पूजा मी सुद्धा करणार आहे, पण ते ऐकून माई काळजीत पडतात. ते म्हणतात की जर तू असं काही केलं तर सगळ्यांना संशय येईल आणि ती शालिनी आधीच टपून बसली आहे. पण नित्या म्हणजेच गौरी काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की आत्तापर्यंत मला माझ्या आणि अधिराजच्या नात्याबद्दल माहिती नव्हतं, पण आता मला आमच्या नात्याबद्दल कळलंय. त्यामुळे मग मी ही वटपौर्णिमेची पूजा आणि उपवास करायलाच हवा. त्यावर शेखर तिला समजवतात, मात्र नित्या काही ऐकत नाही. आणि त्यामुळे शेखर आणि माई गप्प बसतात. त्यानंतर लक्ष्मीची पूजा होते. ती सगळ्यांना आरती देते. पण तितक्यात लवली धावत पळत घरात येतो आणि त्याचा धक्का लागून आरतीचं ताट खाली पडतं. आणि ते बघून सगळेच जण घाबरतात. माईंना असं वाटतं की अपशकुन झाला आहे. त्यामुळे ते नित्याला तू पूजेसाठी नको जाऊ असं सांगतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गौरी जयदीपसाठी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी निघते. लवली तिचा बॉडीगार्ड म्हणून तिच्या सोबत असतो. तर दुसरीकडे शालिनी आणि तो सुधाकरचा भाऊ गौरीवरच लक्ष ठेवून असतात. तो शार्प शूटरसुद्धा जंगलातच एके ठिकाणी दाबा धरून बसलेला असतो. आणि मग जेव्हा गौरी पूजेसाठी त्या ठिकाणी येते तेव्हा शालिनी त्याला इशारा करून तिच्यावर गोळी झाडायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.